और अब सीधी तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं महाराष्ट्र से, जहां पर आज़ादी का जश्न तस्वीरें और झंडारोहण करते हुए सीएम देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्र की ये तस्वीरें देश भर से आज आज़ादी के जश्न की तमाम तस्वीरें आ रही हैं। और ये महाराष्ट्र की तस्वीरें। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यांनी या स्वातंत्र्याकरता लढा दिला, आमचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, त्यांना मी अभिवादन करतो। आमचे क्रांतिकारक ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं, त्या सर्व क्रांतिकारकांना मानवंदना अर्पित करतो। आणि त्याचसोबत आमचे सैनिक जे सीमेवर लढताना आमच्या देशाला, आमच्या देशाच्या तिरंग्याला आणि आमच्या देशाच्या राष्ट्रभूमतेला सुरक्षित ठेवतात, त्यांनाही मी आज अभिवादन करतो। खरं म्हणजे गेली 80 वर्ष या देशाने केलेली वाटचाल
ही अनेकांना थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षामध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे आणि त्यासोबत 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचं कार्य आपला देश करू शकला, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता समाधानाची बाब आहे. आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करतो. विकसित भारत एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये केवळ विकसित अर्थव्यवस्था नाही, तर समाजातला प्रत्येक व्यक्ती, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन, सर्वांच्या जीवनामध्ये उन्नती, सर्वांची प्रगती, सर्व सोबत चालत असताना होणारी प्रगती हीच खऱ्या अर्थानं विकसित भारताची संकल्पना आहे. आणि या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय. आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.